बघा झाली आता कामाला सुरुवात. रेडी दिली आतमध्ये सोडून, बाहेर होती. हिच्या खाल्ला राहडा काढायचा. ही काय पाणी दावलेली बादली उचलते. मेरी जिंदगी है. लयच भारी गाणं येतं यावं, कोणच्या पण हिट. आज लय मला फेस पडला. उन्हाचे जारे धरलेत आज. उन्हाळी लागली उन्हाळी. ऊन नाही ताण नाही आज. कोंबड्यांनी कस केले कुठे सांडत तिथली. लय कोंबड्या बी पाळू वाटतात, पण त्रास बी भरपूर आहे कोंबड्या. हा ना, त्रास बी लई आहे कोंबड्यांचा. हा कर, सुरू कर. झाली आता. हो का, इकडं चारा आणून ठेवलेला आहे आपण. इकडं आता सुरुवात करायची. झाली सुरुवात आता कामाला. घेतो पटापट पटापट आवरू. आवरायला लागल्यावर नाही वेळ लागत, पण तवर इकडं चारा सोडायला बिडायला झालं चालू. आजूबाज शिळी घालायचं ना शिळ. आता मी देते पटपट भरून. गाड्या आणून टाकतो, घेतो तुरकून. कुठे केल्याच्या नंतर धावते बाकीचं तुम्हाला. चप्पल घालण्यासाठी आले इकडं. चप्पल काय घातलेली नाही. चप्पल नसल्या पायात मला तर कामच सुधरत नाही. चप्पल महत्वाची. चप्पल असल्याशिवाय काही सुद्धा नाही. चला ताडी लावते थोडासा कॅमेरा धरायला. तिला सांगते काढायला. चल ताडे चल. ताडी गेली ती मावशीच्या गावाला. 8-15 दिवस झालं, 2-3 दिवस झालं आलेली होती. मावशीच्या इकडे गेलेली. चल तू हिडीव काढ. कॅमेरा धर ना. पुरा टाक आणि थोडासा कॅमेरा पण धर. रामकृष्ण हरी मंडळी, कसं काय चाललंय? मजेत आहे का? लई दिवसातून आले मी, कारण मी गेलते काकाच्या गावाला उन्हाळ्याच्या सुट्ट्याला. कालच आलेला. मग बोलू नंतर आपण. चला. हा चला. सासरू बसलंय आणि ही गाई जरा रात्री नॉर्मल आजारी पडली होती, त्याच्यामुळे बघा इकडं जुलाब करत होते. आली पवटीवरती. हा काशान हागली मस्त असं. थोडासा चारा कमी खाल्लाय. डॉक्टर बोलवले होते. झाली व्यवस्थित. उष्णता भरपूर आहे त्याच्यामुळे होतं. डॉक्टर म्हणले काही अडचण नाही, भिवू नका म्हणले. झालाय चारा टाकून. स्वरा काय करती? आ बघा सारं खायला टाकता. सारा पसारा पडलाय. काय म्हणले? कुणाला राहिलं? डमीची काळजी बघा. आता मी म्हणला काय डमाला गावात आणाय जावा. हा उसात लय गावात आहे. बरं आण चल. थोडं वत्ती तर कुठे बाकीचे डमाला गावात आणू. गावात लय या वत याड्यावानी करते पण उगा थोडंस मांडू. मग स्वरांनी सारी खुराक टाकले. तर खुराक टाकताना काय म्हणत होते आता? चुकून गेलतो. हा हा टाक ना. एक मग गुळी आणि एक मग भुसा टाकायचा. हा तेवढं एवढं खुराक असतं डमाला बघा आमच्या. इकडं मांडली डमाला कुठे बघा आमच्या स्वरांनी. डमाला खुराकासाठी तिचा नुसता गटाना होतो. तुझी बाप्पा थोडीशी राहिली कुठे करायची. ते अवघड आहे, सोपं नाही. फुटली का? सोन्याची चेन सापडाय पाहिजे बघा. दीपाईच्या टायमाला चॉकलेटीचा पुडा भेटला होता. चॉकलेटीन गिलास किती भेटले? आपण आहे ना एक इर्टिका गाडीच घेऊ. काय करायचं इर्टिका गाडी? फॉर्च्युनर बर फॉर्च्युनर नाच करते काय? फॉर्च्युनर घ्यावंच लागतं. घ्या बाबा घ्या. आखे गाड्या निकाल लागतात फॉर्च्युनर. 50 लाखाची फॉर्च्युनर. कशाला 50 लाख? मम्मीच्या ₹1 रुपयाचे किडण्याच आहेत. ₹1 रुपये? ₹1 रुपये 2 थार येते आणि 2 फॉर्च्युनर येते. द्वारा पडलाय त्याच्यात. दोन्ही
बापाच्या महागा असते बरं का लुडबुड लुडबुड कराय. बापाचा आधार गावतो ना, बापाचा आधार गावतो त्यामुळे लुडबुड 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 चालूच असतं सारखं. तबका आता काम दावाय जाते, काम दावाय. कमी या, कमी कमी या बुसन बुस. दोनच मागाय ताडे, कमी या. आदुली आदुली आणि 2 आदुले पाहिजे. कमी टाकले काय व स्वरानी काय माहिती, मला सांगताच नाही. मी कुटी भरून द्यायला होते. हा नाही झाले आता, व्यवस्थित झालं. ते काय खायला बी लागली या. उष्णताच किती या. हा शिगलावून असते, शिगलावून मग एक 2 बी नाही तर 2 मग आणि 1 बुस आणि 1 गोळी. ये आका जागा. अगं मग गाया तुला फॉर्च्युनर घ्यायची नाही शाळेत जायला बसून. फॉर्च्युनर आता चौथीला एक गाडी. अगं मग 5वी 6वीला जावं तू मोठी होशील, मग गाडी घेऊ आपण. आलो त्राणात गव्हात आणण्यासाठी. गव्हात घेऊन येतो उलस. बघा इकडे घेऊ आपला ऊस. मस्त मस्त आज भरणं केलंय. ठोका किती भारी ऊसाचं भरणं केलं इकडे बघा, ओलं दिसतंय. नुसतं वर लोकांचं वाळून जायला लागलं पण आमचं बघा अजून नुसतं वर आहे. एक चिपळ सुद्धा तुम्हाला दिसणार नाही, एक सुद्धा वर. खायचं फक्त 5-8 वाळ असणार आहे, नाही तर वरचं नुसतं हिरवगार. आणि हे तर बघा काय झालं, तुम्हाला दाखवणच नाही. इतकं भारी झालं नाही बघा. क्वालिटी आणि क्वांटिटी एकच नंबर. बरोबर आहे बाई. हाय गय हाय दिसतंय का तुम्हाला काय नुसतं गावात. ताडे ताडे हो ख्या सरीला आहे ना, त्या तिथं खुरप या. खालच्या सरीला जा खुरप घेऊन या. बघा ही इकडं कस काय झालाय लवाळा. काय लवाळ्याने लय त्रास दिलाय, सांगायचोगच नाही. सरीवर आहे, सरीवर बघ, सरीवर ठेवलेलं आहे खुरप. खाली खालच्या सरीत भिजावली ना, ती भिजावलं नाही तर खालच्यातलंच नाही. हा इतका छान कलिंगडाचा येल आलाय ना. वासरू इकडं आलतं वाटतं ताडे. हाय तिथं हिथं हिथं तिकडं कशाला हो खिद. ह्या खालच्या सरीला कलिंगडाचा वेल पण जळालाय. कस काय काय माहिती, सुकलाय थोडा. नाही हे नाही, वासरू हिथं आलतं पार. हे काय हिथं कलिंगड आली छोटे छोटे. अरे 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 हा बघा खायला का छोटे कलिंगड आले तर. वा किती छोटे. मोठे झाले तर आपण खायचे ना. हो खिदो यो किती मोठं आलंय. मी म्हणलं का नाही. हो बघ दाव इकडे. वाव, किती क्यूट राजकुमारी. मी म्हणलं आहे वे तुला. वाव मम्मी नाही. हं? मम्मी अजून किती दिवसांनी मोठं होईल. अजून 8-10 दिवसातच मोठं होईल. मोठं झालं का आपण घरी न्यायचं, हं. घर ठेव करायला ठेवायचं आणि मस्त मस्त कापून खायचं. हा खुरप कुठे या. इथं छोटे बघ, अजून एक छोटे इथं. कुठं. हा हे अजून छोटे. हं. ही पहिल्यांदा मोठं होईल, मग दुसऱ्यांदा ते चल. होईल. काय इकडं असं गावात काढायचं चाललंय. बघा आलो रानात. म्हणलं उलीच्या गावात नाही भरपूर असा लवाळा झालाय. भरपूर गावात झालं या. एवढी शेतच किती निघतं या. लय निघत आहे गावात. काढायचं बी काय नाही, पण काय झालंय पाऊस आहे ना लय. पण बुड हार लावल्या उसाचं वाळत आहे, जारू असत होतोय. त्याच्यामुळं काही लय बी काढू वाटत नाही. तरी आपल्या उसाला 15 दिवसालाच पाणी असते. नाही 8 दिवसात. हा 8 दिवसाला. 8 दिवसाचं टाइम दे त्याला पाण्याचं. पण आता काय करावं, लय धान चांगले आल्यात, लय मस्त पिकं आल्यात. इकडं बघा नुसतं हिरवगार दिसतंय. पण पाऊस काय आहे ना. तिकडं आपलं मुरगास किंग नेपेर आहे, तिकडं आपलं तळ आहे. आणि इकडं आपलं ही आज उशिरा लावलं होतं त्यामुळे इतकं आहे. आणि इकडं मोठा आपला प्लॉट आहे. पावसाने जरा
वडातानच धरले आणि झाले जरा पाऊस एवढे शातच किती निघत या. पाऊस जरा काय ओढतोय का काय काय माहिती जरा पावसाने वडावडीच लावले जरा अडचण आणतोय का काय काय माहिती. शिकडं बघा धोंडा आला की हा बाई निघलंय वाटतंय. म्हणते तर अडचण येतं धोंडा आला की येऊ नाही बाया. कसं आहे शेतकऱ्याचं भरपूर हाल आहेत मुक्या प्राण्यांचं हाल आहे समजा पशु जंगलातल्या तर काय असेल मग तीच ना सर्व पशु पक्ष्यांना समद्यांना लय मोठी गरज आहे पावसाची लय म्हणजे लय. जंगलात प्राणी अजून पक्ष्यांना ती कसले त्यांचे हाल आहे. हा ना, लय अडचण आहे लय आपल्यावरच बघायचं पाणी खायचं समजा पाणी म्हणजे जीवन. आपल्यालाच लागते 5 मिनिटाला पाणी. पाणी म्हणजे एक जार सुद्धा पुरत नाही. रोज संध्याकाळी आणतो 1 जार भरला तरी. पाणी तर लय लागत आहे या पाहिजे ना पाऊस. शर्ट नाही घातला काहीच नाही लय ऊस कापतोय काय नियोजनच नव्हतं पण चला स्वरान मी निघालो प्राणात म्हणलं स्वरान म्हणलं जाऊ तरी येडा मारू तुम्हाला पुढचं दाखवते थांबा. लयच हाय बरे हा इकडे राव ना लयच म्हणलं गावात दिसलं लय छान पैकी मस्त पण आल्याच्या नंतर भरपूर अशी इच्छाच झाली वाटलं चला काढावा. हिरवगार गावात या. आणि खुरप पण तिथं होता आता तिथं एक खुरप आपल्या इकडं हो का हिरवगार गावात आहे. तिथं तिथं बोर आहे आपला बोर पशी एक खुरपा असतो खोक्यापाशी कायम स्वरूपी आता सारखं ही झाली इथं यावं तुम्हाला बोर दाखवते हो का. इथं काँग्रेस झालंय. इथं बोर आहे. इथं बोर पसलं खोक. या टिपाडात काय आहे ग. टिपाडात केमिकल तयार करून ठेवलेलं आहे. गोमित्राचं केमिकल तयार करून ठेवलंय बघा. ऊसाला सोडायचं का. ऊस बघा त्यामुळे ऊसाला सोडल्याने आपला ऊस कसला झालाय 1 नंबर झालाय का. हो का इथं बघा इथं तरी कसल्या गावात आहे. इथं पुढं बा एवढ्यातच हा का किती लावळ आहे बघा बरं. हो का इकडं काम चाललंय गावात काढायचं. इकडं आपलं खोक आहे. खोक्याच्या शेजारीच बोर आहे. हो का इथंच बोर आहे खोक. आणि हे काय आहे का मम्मी. हो हे काय आहे. बोर आहे पिवाय फिल्टर आहे. ते हो का हो फिल्टर अशी पाईपलाईन आहे आणि तिकडून पाणी आलं की ह्याच्यातून असं जातं म्हणजे आपल्या खाली उसाला जातं पाणी. इकडं बघा आजच भिजले हो का तुम्हाला ओलं दिसत असेल. हो का ओलं दिसत असेल. हो का ओलं दिसत असेल. खोरं पण हिथंच आहे. शेव आपला रस्ता इकडं आपला प्लॉट ऊसाचा बघा. तिकडं दिसतंय का ऊस तिकडं आमच्या चुलत्याचं आहे. इकडं आपला मुर्गास किंग नेपियर प्लॉट आहे हो का. इकडं तळ आणि दुसरा प्लॉट. लय दिवस झालं वरच गेले नाही. कोण आलंय का घरी. नाही तिकडं रस्त्याने चाललंय. इकडं बघा असं प्लॉट आहे म्हणलं. काहीतरी बोल की. म्हणजे काय चाललंय ना गावात काढायचं काय करू. आता एवढंच सरी काढ बस इथपर्यंतच काढ हा एवढंच काढते आणि बांधून घेऊन जाऊ. जाऊ बांधून घेऊ. ही गुणी उडून जाईल ना. घरी घेऊ काय नको नको इथं ते लागते कधी पाण्याला ह्याला आडवी लावायला. इथं लागती. घरी गुणी आपल्या नुसत्या त्रिवेणी खुराकाच्याच गुंगण्यात त्रिवेणीच्या. अशी लावून घेते ना गुणी. अगं बाया पडली इथं मरणाची मी. हो का इथं अशी गुणी लावून घेतले आणि लय पडले पायात खाली पडला असा. हो का इथं अशी लावून घेतली म्हणजे उडून जाणार नाही मित्रांनो. दगड बिगडं मांडून घेतलं तर आपला बोर बघा इथं. बोर खोल म्हणजे झाकून ठेवलाय बोर. आता चला तुम्हाला घरचा शेड दाखवते.
भांडताना दाखवते मी आता भांडते थांबा चला मित्रांनो आता मी काय करते मम्मी म्हणली नुसती बसली या व्हिडिओ काढून त्यामुळे आता सोडून खातायचं लय बारका पडला बस पाहिजे पटकन दे अगं बस नाही झालं मी भरते मन पुन्हा म्हणजे काय नुसती व्हिडिओ काढत बसली आणि काय कामच करत नाही त्यामुळं आपल्याला व्हिडिओ चालू होती करता इकडे बघा ती बघा तुम्ही म्हणता नुसतं रानातलं काम करते शाळेत बसणार अव तिसरी स्कॉलरशिपला 1 नंबर आणला गठुडं भरलं या का भाजून घे बैंकाची मजा आहे ते हातात आण त्या आजूबाजूचा बसा नाही बांधता येत नाही